नमस्कार विद्यार्थ्यांनो. मागील तासिकेमध्ये आपण युनिट नंबर 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, त्यानंतर त्यावरील स्वाध्याय मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवला आहे. त्यानंतर आज सुरुवात करतो आहे आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, युनिट नंबर 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. तर आपण मागील तासिकेमध्ये बघितलं म्हणजेच की वित्ताशिवाय कोणताही व्यवसाय होऊ शकत नाही. जर पैशाचं पाठबळ नसेल तर तो व्यवसाय उभा केला जाऊ शकत नाही. कारण असा कोणताच व्यवसाय नाही की जो बिना वित्ताशिवाय होऊ शकतो. असा सांगा एखादा उद्योग असेल, म्हणजे असा एकही उद्योग नाही किंवा असा एकही व्यवसाय नाही की जो पैशाशिवाय किंवा वित्ताशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक व्यवसायाला वित्ताची जोड असणं आवश्यक आहे आणि वित्त असल्याशिवाय तो उद्योग उभारू शकत नाही किंवा उद्योग उभारला जाऊ शकत नाही. तर उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्याची गुरुकिल्ली, याला आपल्याला काय म्हणता येईल की उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्याची गुरुकिल्ली जी आहे ते काय म्हणू आपण त्याला फायनान्स, म्हणजेच वित्ताकडे असते, फायनान्सकडे असते. कोणत्याही व्यावसायिक कार्याचा जो पाठपुरावा जो आहे तो आर्थिक पाठिंब्याशिवाय पूर्ण केला जाऊ शकत नाही. व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर निधीची गरज असते. कंपनीचे प्रवर्तक, संघटक तसेच उद्योग व्यवसायातील नियमित कार्यासाठीही या वित्ताची आवश्यकता असते. व्यवसायातील प्रत्येक कृती ही शेवटी वित्ताशी संबंधितच असते. म्हणजे व्यवसायातील कुठलीही कृती असो, ती कृती वित्ताशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे शेवटी वित्ताशी त्याचा प्रत्यक्ष संबंध येतो. व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हणतो आपण, की व्यवसाय संस्थेला जे आवश्यक वित्त आहे, की ज्याची आवश्यकता आहे त्याला काय म्हणू आपण भांडवल. म्हणजे प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्याच्या कार्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते. आता संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनी ही आधुनिक व्यवसायातील संस्था आहे. तसेच हा मोठा उपक्रम आहे. म्हणजे केवळ कंपनी या नावातच खूप मोठा व्यापकता आहे आणि मोठा व्यापकता असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची सुद्धा गरज अशा प्रकारच्या उपक्रमाला आहे, अशा प्रकारच्या कंपनीला आहे. अशा संस्थेस मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. संयुक्त भांडवली संस्थेच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भांडवल संचय किंवा भांडवल निर्मितीला विशेष महत्त्व आहे. मग भांडवल निर्मिती म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोताकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया. त्याला काय म्हणू आपण भांडवल निर्मिती. म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोतांकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया, भांडवल गोळा करण्याची प्रक्रिया, याला काय म्हणू आपण भांडवल निर्मिती. मग आता कंपनी वेगवेगळ्या स्रोतांद्वारे मोठ्या प्रमाणात निधी जमा करते. मग यासाठी कोणते स्रोत कंपनीकडे उपलब्ध आहे? कारण आपण एकल व्यापार म्हटलं किंवा भागीदारी संस्था म्हटलं तर एकल व्यापार आणि भागीदारी संस्था किंवा कोणतीही संस्था असो कंपनी व्यतिरिक्त किंवा कुठलाही उपक्रम असो की त्या व्यवसायावर भांडवल उभारण्याची मर्यादा येते. व्यक्तिगत असो, व्यक्तिगत व्यापारी असो, व्यक्तिगत संघटना असो, भागीदारी संस्था असो किंवा इतर कुठलीही संघटना असेल किंवा उपक्रम असेल, तर यांना महत्त्वाचा जी मर्यादा आहे ती भांडवल उभारण्याची मर्यादा आहे. परंतु कंपनीमध्ये जर त्या व्यवसायाचं जर कंपनीमध्ये कन्व्हर्शन केलं किंवा कंपनीमध्ये त्याचं रूपांतर केलं तर वित्ताची जी अडचण आहे किंवा जी वित्ताची जी समस्या आहे किंवा भांडवलाची जी समस्या आहे ती भांडवलाची समस्या दूर होते. तर यासाठी कोणते स्रोत मग कंपनीकडे आहे? तर जसं मालकीचं भांडवल आणि कर्जाऊ भांडवल, अशा प्रकारचे 2 स्रोत कंपनीकडे आहे. मालकीचं भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. आता मालकीच्या भांडवलामध्ये कंपनी आपले शेअर्स विक्रीला काढते, भाग विक्रीला काढते. त्यानंतर कंपनीतील जो काही नफा, दरवर्षीच्या नफ्यातील जो हिस्सा कंपनी आपला म्हणजे रिझर्व्ह करून ठेवते, पूर्णच्या पूर्ण लाभांश आपल्या भागधारकांना वाटप न करता कंपनी तो नफा रिझर्व्ह करून ठेवते, त्याला काय म्हणू आपण प्रतिधारण नफा.
मग भागामध्ये समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग म्हणजेच इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर म्हणजे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग अशा प्रकारचे मालकीच्या भांडवलाचे स्रोत आहे. तसेच कर्ज भांडवलसुद्धा कंपनीला उभं करता येते. कर्ज भांडवलाच्या आधारावर सुद्धा कंपनी आपलं भांडवल निर्मिती करू शकते. जसं आता कर्ज भांडवलामध्ये जसं कर्ज रोखे आहे, ठेवी आहे, बंधपत्रे आहे, जागतिक ठेव पावती आहे, अमेरिकन ठेव पावती आहे, बँकेची कर्ज आहे, वित्तीय संस्थाची कर्जे आहे आणि व्यापारी कर्जे आहे. अशा प्रकारच्या कर्जाच्या आधारावर सुद्धा कंपनी मोठ्या प्रमाणात भांडवल उभं करू शकते. तर या वरील स्रोतांचे सुद्धा अंतर्गत आणि बहिर्गत असे दोन स्रोतमध्ये त्याचं काय केलं आहे, त्याचं वर्गीकरण केलं आहे, अंतर्गत आणि बहिर्गत म्हणजे बाह्य. तर बाह्य स्रोतामध्ये संस्थेच्या बाहेरच्या मार्गाने जमा झालेला निधी, तर अंतर्गत स्रोतामध्ये संस्थेने संस्थांतर्गत मार्गाने जमा केलेला निधी, अशा प्रकारे त्याचं स्रोत म्हणजेच निर्मिती होते. तर मालकीच्या भांडवलाचा स्रोत मालकाच्या म्हणजे भागधारकाच्या मदतीने कंपनी काय करते. आता मालकीच्या भांडवलाचे स्रोत का आहे, तर कंपनी या भागधारकांच्या मदतीने कंपनीचे उभे केलेले भांडवल म्हणजे मालकीचे भांडवल होय. काय करते कंपनी, आपले शेअर्स किंवा भाग विक्रीला काढते आणि विक्रीला काढून जे व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करतात ते व्यक्ती, ते गुंतवणूकदार कंपनीला व्यवसाय करण्यासाठी काय पुरवतात, भांडवल पुरवतात. मग हे भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतात आणि आवश्यक असणारे भांडवल कंपनीला पुरवतात. आणि अशा प्रकारचा हा मालकीच्या भांडवलाचा एक प्रकार आहे. तर मालकीच्या भांडवलाचा आणखी एक प्रकार म्हणजे संचित नफा. त्याला आपण काय म्हणतो, प्रतिधारण नफा किंवा नफ्याची पुनर्गुंतवणूक. तर अशा कंपनीच्या नफ्याची कंपनीच्याच व्यवसायात काय केली जाते, पुनर्गुंतवणूक केली जाते. यालाच काय म्हणू आपण संचित नफा किंवा नफ्याची पुनर्गुंतवणूक. तर किंवा प्रतिधारण नफा म्हणजे हा सुद्धा निधी उभारण्याचा कंपनीचा अंतर्गत स्रोत आहे. त्यानंतर मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी व्यवसायात राहणारे भांडवल मानले जाते. म्हणजे जोपर्यंत कंपनीचं विसर्जन होत नाही तोपर्यंत हे भांडवल कंपनी याचा वापर कंपनी पुरेपूर आपल्या व्यवसायामध्ये करून घेत असते. तर अशा प्रकारे कंपनीच्या आवश्यक भांडवलाची म्हणजेच अशा प्रकारे मालकीचं भांडवल हे नवीन कंपनीसाठी प्रारंभिक स्रोत आहे. म्हणजे हे जे भांडवल आहे हे कंपनीच्या नवीन कंपनी जर असेल तर नवीन कंपनीचं काय आहे, प्रारंभिक स्रोत आहे. नंतरच्या काळातही अतिरिक्त भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी याचा कंपनीला काय केलं म्हणजे कंपनी याचा उपयोग करते. म्हणजे संचित नफा हा भांडवलाचा प्राथमिक स्रोत असू शकत नाही, परंतु जेव्हा कंपनी आपला व्यवसाय फायदेशीररित्या चालवते तेव्हा हा स्रोत महत्त्वपूर्ण होऊ शकतो. म्हणजे सुरुवातीला जर नवीन कंपनी असेल तर संचित नफा हा कंपनीचा प्राथमिक स्रोत होऊ शकत नाही. त्यानंतर अशा प्रकारे भाग भांडवल हा भांडवलाचा सार्वत्रिक आढळणारा प्रकार आहे आणि कंपनीच्या आवश्यक भांडवलाची रक्कम प्रवर्तक ठरवतात. मग जे कंपनीला जे आवश्यक भांडवल लागते आहे ते आवश्यक भांडवलाची रक्कम कोण ठरवत असतात, तर जे कंपनीचे प्रवर्तक आहे किंवा ज्यांनी कंपनी उभी करण्यासाठी जे प्रयत्न केले आहे अशा प्रकारचे जे प्रवर्तक आहे ते प्रवर्तक ठरतात. आणि ही भागभांडवलाची रक्कम म्हणजे यालाच काय म्हणू आपण, अधिकृत भांडवल म्हणजे ऑथराइज कॅपिटल. जे प्रवर्तक जे आवश्यक असणाऱ्या भांडवलाची रक्कम निश्चित करतात किंवा ठरवतात, तर ही भागभांडवलाची रक्कम म्हणजेच अधिकृत भांडवल किंवा याला ऑथराइज कॅपिटल असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आणि ही रक्कम कंपनीच्या घटनापत्रकामध्ये नमूद केली जाते. म्हणजे जेव्हा कंपनीचं रजिस्ट्रेशन करते समय म्हणजे जेव्हा कंपनीचं नोंदणी करते आहे तर नोंदणी करताना कंपनीला नियमावली आणि घटनापत्रक अशा प्रकारचे महत्त्वाचे कागदपत्र सादर करावं लागते, ते आधी तयार करावं लागते. तर अशा प्रकारचं घटनापत्रक तयार करत असताना कंपनीला आपलं अधिकृत भांडवल त्यामध्ये नमूद करावं लागतं आणि म्हणून अशा प्रकारच्या भांडवलाला अधिकृत भांडवल किंवा ऑथराइज कॅपिटल असं सुद्धा म्हणता येईल.
तर मग सर्वप्रथम भाग म्हणजे काय हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे, की आपण म्हणतो की भागाची विक्री करून कंपनी मोठ्या प्रमाणात भांडवल जमा करते आहे, मोठ्या प्रमाणात भागभांडवल म्हणजे मालकीचं भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. तर अशा प्रकारे पण भाग म्हणजे काय हे समजणं महत्त्वाचं आहे आपल्याला. तर कंपनी कायदा 2013 काय झालं म्हणजे कलम 2 आधी कंपनी कायदा 1956 म्हणजे 1956 असं आपण म्हणत होतो, परंतु त्या कायद्यामध्ये बऱ्याचशा दुरुस्त्या झाल्या, त्या कायद्यामध्ये बऱ्याचशा अमेंडमेंट झाल्या आणि म्हणून तो पूर्णत्वास आला कायदा कंपनी कायदा 2013. आणि म्हणून आपण आज कंपनी कायदा 1956 म्हणतो का? नाही, तर कंपनी कायदा 2013 कलम 2 84 नुसार भाग या संज्ञेची व्याख्या दिली आहे. तर भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा. भाग कशाला म्हणू आपण? की कंपनीच्या भाग भांडवलातील एक छोटासा हिस्सा किंवा एक हिस्सा आणि भाग साठ्याचाही यात समावेश केला जातो. म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक छोटासा हिस्सा, याला काय म्हणू आपण? भाग म्हणू. तर भागभांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते तो घटक म्हणजे भाग होय, बरोबर आहे. ज्या भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते त्याला काय म्हणू आपण? त्याला म्हणू आपण भाग. तर कंपनीचे भांडवल असे छोट्या भागामध्ये विभागले असते आणि अशा प्रत्येक छोटा हिस्सा म्हणजे त्याला काय म्हणू आपण? भाग म्हणू, म्हणजे शेअर्स. त्याला काय म्हणू? आपला इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल? त्याला शेअर्स म्हणता येईल. तर प्रत्येक छोट्या हिस्स्याचे मूल्य म्हणजे भागाची दर्शनी मूल्य. कंपनी आपलं जे भागभांडवल आहे लहान लहान घटकामध्ये त्याची लहान लहान हिस्स्यामध्ये त्याची विभागणी करते आणि त्यानंतर त्या प्रत्येक हिस्स्याला एक मूल्य ठरवते आणि त्या मूल्याला काय म्हणू आपण? दर्शनी मूल्य, म्हणजे भागाचं दर्शनी मूल्य. तर कंपनीचे भाग हे अल्पमूल्याचे असल्यामुळे मग कंपनीच्या भागाची जी किंमत आहे किंवा कंपनीच्या भागाचे जे मूल्य आहे हे अल्पमूल्याचे असल्यामुळे आम जनता हे भाग खरेदी करून कंपनीच्या भांडवल उभारणीमध्ये सहभागी होऊ शकते. म्हणजे लहानात लहान घटकामध्ये लहानात लहान हिस्स्यामध्ये त्याची काय केली जाते? विभागणी केली जाते आणि त्यानंतर त्या प्रत्येक हिस्स्याला एक मूल्य ठरवलं जाते, एक किंमत ठरवली जाते आणि ते मूल्य ठरवल्यानंतर किंवा किंमत ठरवल्यानंतर जे गुंतवणूकदार जेवढे भाग खरेदी करेल त्या भागाच्या प्रमाणामध्ये कंपनीला काय पुरवतात? भांडवल पुरवतात. म्हणजे याचा अर्थ आम जनतासुद्धा कंपनीचे भाग खरेदी करून कंपनीला मोठ्या प्रमाणात भांडवल उभं करण्यासाठी सहकार्य करतात किंवा भांडवल उभारणीमध्ये सहभागी होऊ शकते. तर कोणतीही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते. म्हणजे असं बंधन नाही की अमुक व्यक्तीने एवढेच भाग खरेदी केले पाहिजे, म्हणजे 100च भाग खरेदी केले पाहिजे किंवा 200च भाग खरेदी केले पाहिजे किंवा 50च भाग खरेदी केले पाहिजे, असं नाही. तर कोणत्याही व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते. की जे व्यक्ती असे भाग खरेदी करते त्याला काय म्हणू आपण? की जे व्यक्ती मग प्रत्यक्षपणे अशा प्रकारचे भाग खरेदी करते त्याला भागधारक किंवा आपण काय म्हणतो? शेअर्स होल्डर, भागधारक अथवा कंपनीचा सदस्य असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एकदा का त्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि शेअर्स खरेदी केल्यानंतर कंपनीचे त्याला काय म्हणू आपण? त्याला म्हणता येईल भागधारक किंवा कंपनीचे शेअर्स होल्डर किंवा त्याला काय म्हणू आपण? कंपनीचे सभासद किंवा कंपनीचा सदस्य किंवा कंपनीचा पार्शियल ओनर म्हणजे अंशतः मालक असं सुद्धा त्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे मग कंपनी काय करते? भागांची लहान लहान भागामध्ये विभागणी करते, म्हणजे लहानात लहान हिस्सा आणि त्यानंतर प्रत्येक त्या लहान हिस्स्याला एक मूल्य ठरवलं जाते, एक किंमत असते आणि म्हणून त्याला काय म्हणू आपण? दर्शनी मूल्य. त्यानंतर अशा प्रकारच्या भागांची वैशिष्ट्य बघू आपण की भागांची वैशिष्ट्ये काय? तर अर्थ बघत असताना भाग हा भाग भांडवलाचा छोटासा घटक आहे. काय आहे तो? भाग भांडवलातील छोटासा हिस्सा आहे किंवा छोटासा घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मालकी हक्क. भाग खरेदी करून मालक झालेल्या व्यक्तीला भागधारक असं म्हणता येईल. की जे गुंतवणूकदार ज्यांनी कंपनीच्या भागामध्ये आपली गुंतवणूक केली किंवा ज्यांनी कंपनीचे भाग खरेदी केले अशा व्यक्तीला काय म्हणू आपण? भागधारक असे म्हणतात. आणि भागधारक हे कंपनीवरील मालकी हक्क दर्शवतात. म्हणजे जेवढे त्याने कंपनीचे भाग खरेदी केले आहे त्या भागाच्या प्रमाणात ते कंपनीवरील आपला मालकी हक्क दर्शवतात. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे, पहिलं जे अर्थ, दुसरं मालकी हक्क, तिसरं जे वैशिष्ट्य आहे अनुक्रमांक. कारण भागांचे
डिमटेरियलायझेशन झाले नसेल, म्हणजे त्याचं भौतिक स्वरूपातच असेल, तर प्रत्येक भागास स्वतंत्र अनुक्रमांक असतो. जर त्याचं डिमटेरियलायझेशन झालं नसेल, त्याचं डिमॅटिकरण झालं नसेल, तर प्रत्येक भागास असा स्वतंत्र अनुक्रमांक असतो आणि तो भाग दाखल्यावर नमूद केलेला असतो. आणि तोच जो अनुक्रमांक आहे, भागाची खरेदी केल्यानंतर त्या भागधारकाच्या शेअर सर्टिफिकेटवर किंवा भाग दाखल्यावर तो नमूद केलेला असतो. त्यानंतर नंबर 4 वैशिष्ट्य आहे हक्क असल्याचा पुरावा. हक्क असल्याचा पुरावा. आता भाग प्रमाणपत्र हे म्हणजे भाग प्रमाणपत्र हे कंपनीने तिच्या सर्वमान्य मुद्रेअंतर्गत जारी केलेलं असते. म्हणजे त्या भाग प्रमाणपत्रावर ज्या व्यक्तीने कंपनीचे भाग खरेदी केले आहे, जेवढे भाग खरेदी केले आहे तेवढ्या संख्येचं भाग प्रमाणपत्र कंपनी तयार करते आणि त्या भाग प्रमाणपत्रावर कंपनीचं काय असते, सर्वमान्य मुद्रा, म्हणजे जो कंपनीचा जो स्टॅम्प आहे, जो सिम्बॉल आहे, तो स्टॅम्प किंवा जी मुद्रा आहे ती मुद्रा त्यावर उमटवली जाते आणि त्याच्या अंतर्गत ती जारी केला जाते. भाग मालकीचा हक्क दर्शवणारा हा दस्तऐवज आहे. बरोबर आहे की भाग हे मालकीचा हक्क दर्शवणारा काय तो दस्तऐवज आहे. आणि भाग ही कोणतीही दृश्य वस्तू नसून ती भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपात ठेवलेली असते. म्हणजे भाग ही कोणतीही दृश्य वस्तू नाही, तर ती भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपात ठेवलेली असते. म्हणजे जसं की मी समजा फॉर एक्झाम्पल की मी 50 शेअर्स कंपनीचे खरेदी केले, तर याचा अर्थ मला एखादी कंपनी म्हणजे समजा ABC कंपनीचे मी भाग खरेदी केले आणि 50 भाग खरेदी केले, तर ABC कंपनी मला किती भागांचं प्रमाणपत्र देईल? मी किती खरेदी केले? 50. आणि म्हणून ABC कंपनी मला 50 भागांचंच प्रमाणपत्र देईल. आणि ते कसं देईल? त्यावर कंपनीची नाममुद्रा की जी मुद्रा म्हणतो आपण किंवा जो स्टॅम्प म्हणतो, तो स्टॅम्प त्यावर जारी केलेला असते. आणि भाग मालकीचा हक्क हा काय आहे? मग तो काय दर्शवणारा, मालकी हक्क दर्शवणारा एक दस्तऐवज आहे. भाग ही कोणतीही दृश्य वस्तू नाही, तर ती भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपात असते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात किंवा डीमॅटमध्ये सुद्धा त्याचं रूपांतर केलं जाते. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण भागाचं मूल्य. आता प्रत्येक भागाला एक विशिष्ट मूल्य असते. मी आता सांगितलं की भागांची जी विभागणी आहे किंवा भाग म्हणजे काय की कंपनीच्या भाग भांडवलातील एक छोटासा घटक किंवा छोटासा हिस्सा. मग त्या प्रत्येक हिस्स्याचं काय असते? मूल्य असते. आणि म्हणून जसं म्हटलं आहे की अशा प्रकारच्या मूल्याला काय म्हणतो आपण? दर्शनी मूल्य. तर सर्वप्रथम त्याचं भागाचं जे मूल्य आहे ते दर्शनी मूल्य म्हणजे फेस व्हॅल्यू. आता हे मूल्य जे भाग प्रमाणपत्रावर काय केलं असते? नमूद केलं असते. भाग प्रमाणपत्रावर ती फेस व्हॅल्यू किंवा ते दर्शनी मूल्य स्पष्ट त्याचा उल्लेख केलेला असतो आणि कंपनीच्या घटनापत्रकामध्ये सुद्धा ते नोंदवलेलं असते. त्यानंतर नंबर बघू आपण की विक्री मूल्य, इश्यू प्राईस. आता कंपनी ज्या किमतीला भागाची विक्री करते, म्हणजेच कंपनी काय करते की दर्शनी किंमत जरी कमी जास्त असेल, परंतु प्रत्यक्षात कंपनी ज्या किमतीला त्या भागांची विक्री करते तेव्हा त्याला काय म्हणू आपण? विक्री मूल्य. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण बाजार मूल्य, मार्केट व्हॅल्यू. तर हे मूल्य भाग बाजारातील मागणी व पुरवठा यांच्यानुसार ठरवलं जाते. म्हणजे की हे जे मूल्य आहे, बाजार मूल्य, मार्केट व्हॅल्यू जे म्हणतो, तर हे जे मूल्य आहे हे भाग बाजारातील मागणी व पुरवठा याच्यानुसार ते ठरवलं जाते. अशा प्रकारचे म्हणजे भागांचं मूल्य ठरवलं जाते. दर्शनी मूल्य, विक्री मूल्य आणि बाजार मूल्य. त्यानंतर नेक्स्ट आहे त्याचं वैशिष्ट्य नंबर 6 हक्क. तर भागधारकांना काही हक्क प्रदान केले असतात. जसं उदाहरणार्थ लाभांश प्राप्तीचा अधिकार आहे. त्यानंतर लेखापुस्तकांच्या तपासणीचा सुद्धा अधिकार आहे. त्यानंतर भागधारकांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा सुद्धा अधिकार आहे आणि भागधारकांच्या बैठकीत मतदान करण्याचा सुद्धा अधिकार या भागधारकांना मिळतो. त्यानंतर सातवी जी वैशिष्ट्य आहे त्याची मिळकत, तर या भागधारक कंपनीच्या वाटप योग्य नफ्यातून वाटा मिळवण्यासाठी पात्र असतो आणि त्याला काय म्हणतो आपण? लाभांश असे म्हणतो. मला सांगा की विनाकारण कोणी जर या भागधारकांना, या गुंतवणूकदारांना काही परतावा मिळत नसेल
किंवा काही मिळकत नसेल तर विनाकारण कोणी गुंतवणूक करणार का? नाही. गुंतवणूक का करतात? कारण भागधारकांना काय मिळतो त्यावर? त्यांना लाभांश मिळतो. कंपनी आपल्या नफ्यातील काही हिस्सा या भागधारकांना देत असते आणि म्हणून भागधारक किंवा गुंतवणूकदार या भागामध्ये गुंतवणूक करतात. आणि तिसरा जो आहे, नेक्स्ट जो आहे 8वा नंबर, हस्तांतरण. तर नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग हे मुक्तपणे हस्तांतरित करता येते. बरोबर आहे. कोणती कंपनी हस्तांतरित करू शकते? सार्वजनिक कंपनी. जी पब्लिक सेक्टरची जी कंपनी असते ती पब्लिक सेक्टरची कंपनी अशा प्रकारचे भाग, म्हणजे अशा प्रकारचे भाग खरेदी करणारे गुंतवणूकदार किंवा भागधारक आपल्या भागांचं मुक्तपणे काय करू शकते? हस्तांतर करू शकते. ते इतर व्यक्तीला त्याची विक्री करू शकते. त्यानंतर नंबर 9, भागधारकाची मालमत्ता. आता ही भागधारकाची मालमत्ता आहे. बरोबर आहे. म्हणजे भाग ही काय आहे? भागधारकाची मालमत्ता. त्याने जेवढी गुंतवणूक केली आहे तेवढी त्याची काय आहे? ही चल मालमत्ता आहे, म्हणजे मूवेबल प्रॉपर्टी आहे. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या भागधारकाने कंपनीचे 10 रुपये प्रति शेअर्सच्या प्रमाणे भाग खरेदी केले असेल, त्यानंतर त्याला त्या भागाची विक्री करायची असेल तर त्याची किंमत आहे समजा 20 रुपये असेल. म्हणजे याचा अर्थ काय की त्या प्रति भागावर तो किती रुपये त्याला मिळकत होत आहे? 10 रुपये. म्हणजे अशा प्रकारे भाग ही भागधारकाची चल मालमत्ता आहे, म्हणजे मूवेबल प्रॉपर्टी आहे. तो कधीही त्याची विक्री करू शकतो. त्यानंतर नंबर 10 की भागांचे प्रकार. तर अशा प्रकारे भागांचे कंपनीच्या दोन प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. एक समहक्क भाग आणि दुसरा अग्रहक्क भाग. तर अशा प्रकारे आपण भाग कंपनीच्या भांडवल उभारणीचा स्रोत काय आहे, कंपनी मालकीचा भांडवलाचा स्रोत काय आहे, त्यानंतर अंतर्गत भांडवल आणि बहिर्गत भांडवल, त्यानंतर कंपनीचे भाग, त्यानंतर कंपनीच्या भागांची वैशिष्ट्ये, अशा प्रकारे आपण बघितलं. आणि पुढील जो मुद्दा आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.